अंगणेवाडीत आज अनेक राजकीय नेते भेट देत आहेत। माझ्यासोबत रवींद्र फाटक सुद्धा आहेत। काय सांगाल, भेट दिलेली आहे आणि काय नेमकं देवीकडे साकडं घातलेलं आहे? बघा, दरवर्षीप्रमाणे आम्ही भराडी देवीचं दर्शन करण्यासाठी सहपरिवार येत असतो आणि भराडी देवीने सगळं काय दिलेलं आहे आम्हाला आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्रातले किंवा या विभागातले या सर्व कोकणातले लोक ह्या दिवसाची वाट बघत असतात आणि हा दिवस एक या कोकणासाठी आनंदाचा दिवस असतो। म्हणून आम्ही सर्वच लोक या दर्शनासाठी येत असतो आणि चांगल्या रीतीने मला वाटतं इथले सर्वच अंगणे सपरिवार याचं व्यवस्था करत असतात आणि खरोखर भराडी देवीच्या वतीने मला वाटतं आम्हाला दर्शन करून आनंद झाला आहे। आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, काय कशा पद्धतीचे देवीकडे साकडं घातलं? तर महाराष्ट्रामध्ये इलेक्शन तर आता विधानसभेच्या झालं, आपला विधानसभेचा रिझल्ट आपल्याला माहीतच पडला असेल। त्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, त्याच माध्यमातून ते इलेक्शन होतील आणि महायुतीला त्याचा विजय मिळेल असं मला वाटतं। मला सांगा, नुकतीच उदय सामंत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे, काय पुढची समीकरणं असू शकतात? मला आता तुमच्या माध्यमातून माहीत आहे, पण जरी कोणी भेट घेतली तरी बघा, ह्या सगळ्या आपल्याला माध्यमातून घेत असतात, एक रिलेशन माध्यमातून असतात, त्याच्यामध्ये त्या भेटीमध्ये आपल्याला दुसरं काय उपयोग काढणं योग्य नाही मला वाटतं। एकूणच बघतात, दरवर्षी तुम्ही अंगणेवाडीचं दर्शन घेतात, यावर्षीची गर्दी बघितल्यानंतर काय वाटते, कशा पद्धतीने गर्दी वाढते दरवर्षी? नाही, यंदाची गर्दी मी बघून आता सकाळी जेवढी मोठी गर्दी आहे, मला वाटतं यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असं मला वाटतं। एवढी गर्दी आता सकाळी जेवढी गर्दी लागलेली। कर्नाटक येथे एस.टी. महामंडळाच्या एस.टीला कन्नड रक्षक वेदिकाच्या कन्नडिगांनी काळं फासलं आहे, काय सांगा? त्याचा निषेध करतो। नक्कीच, तर हे होते रवींद्र फाटक। अशाच पद्धतीने अनेक जे राजकीय नेते आहेत ते या ठिकाणी भेट देताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन समित गजनेसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।